नमस्कार मित्रांनो, तुमच्या वर्गात किंवा कॉलेजमध्ये एक असा विद्यार्थी नक्की असेल जो नेहमी टॉपर असतो. रिझल्ट लागला की त्याचंच नाव पहिल्या क्रमांकावर असतं आणि मग नकळत आपण स्वतःची तुलना त्याच्याशी करतो आणि मनात एक प्रश्न येतो, तो टॉपर आहे आणि मी नाही, असं का? खरंच तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे? त्याचा मेंदू वेगळा आहे की त्याच्याकडे एखादं गुपित आहे जे माझ्याकडे नाही? मी सुद्धा त्याच पुस्तकातून अभ्यास करतो, मी सुद्धा त्याच वर्गात बसतो, मी सुद्धा त्याच शिक्षकांकडून शिकतो. मग फरक नेमका कुठे पडतो? आज आपण हाच फरक समजून घेणार आहोत आणि कदाचित हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. टॉपर आणि सामान्य विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकच फरक असतो आणि तो फरक बुद्धीचा नसतो. कारण टॉपर जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात. सामान्य विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी मोटिवेशन शोधतो, पण टॉपर अभ्यास करण्यासाठी कारण शोधतो. सामान्य विद्यार्थी म्हणतो, आज मूड नाही, उद्या करेन, थोड्या वेळाने करेन आणि दिवस संपून जातो. पण टॉपर परफेक्ट वेळेची वाट पाहत नाही. तो सुरुवात करतो, अगदी थोडी का असेना, पण करतो. कारण त्याला माहिती असतं, मोठं यश हे लहान सवयींमधून तयार होतं. एक दिवस अभ्यास करून कोणीही टॉपर होत नाही, पण रोज अभ्यास करून कोणीही टॉपर होऊ शकतो. लक्षात ठेवा, टॉपर विद्यार्थ्यांनाही कंटाळा येतो, त्यांनाही मोबाईल वापरावासा वाटतो, त्यांनाही विश्रांती हवी असते. फरक फक्त एवढाच असतो, ते त्यांच्या ध्येयाला त्यांच्या भावनांपेक्षा मोठं ठेवतात. जेव्हा इतर लोक कारणं शोधत असतात तेव्हा टॉपर मार्ग शोधत असतो. जेव्हा इतर लोक उद्याची वाट पाहतात तेव्हा टॉपर आजच काम पूर्ण करत असतो. आणि म्हणूनच रिझल्टच्या दिवशी नशीब जिंकत नाही, सातत्य जिंकतं. टॉपर आणि सामान्य विद्यार्थ्यांमधला खरा फरक IQचा नसतो, तो असतो कन्सिस्टन्सीचा. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, रोज 10 तास अभ्यास करायचा नाही, पण रोज अभ्यास करायचाच. कारण तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोजच्या छोट्या सवयींनी बदलतं. आणि आता मला तुमच्याकडे एक प्रश्न आहे. तुमच्या मते टॉपर आणि सामान्य विद्यार्थ्यांमध्ये सर्वात मोठा फरक कोणता असतो? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.